ऑन स्क्रीन वरती आपण पाहताय आमचे प्रमुख मान्यवर सेल्फीची खूप आवड आहे त्यांना. कुठे गेली तरी सेल्फी काढत असतात आणि सेल्फी किंग म्हणून ज्यांची ओळख. विठ्ठल पाटील सर एक चांगला फोटो घ्या आणि त्याला कॅप्चर करा. प्रतिक्रिया घ्यावी. आकाश विठ्ठल पाटील सर यांची प्रतिक्रिया घे, कारण वन साइड निघले त्याचं वन साइड आणि गाठ आकाश तुमची असे हे विसरू नका. आता थोडी आम्हाला भीती आहे सर. कसं वाटतंय काय सांगाल आज जी मुलं खेळलेत आणि जो तुमचं आज नाव बनलाय, आज जो परफॉर्मन्स दिलाय मुलांनी, त्याबद्दल काय सांगाल? नाही, खऱ्या अर्थानं मी खुश आहे आज, कारण आमचं म्हणजे डेला पण आम्ही एकच कप मारलेला आहे दुंद्रेपाडा. दुंद्रेपाडा आमची म्हणजे फ्रेंडशिपच चांगली आहे, ते आम्हाला नेहमी ठेवत असतात, पण त्यांचे पण थोडेसे प्रयत्न कमी पडले आणि आमची मुलं चांगली केली. आकाशवर जो मी विश्वास टाकला होता तो त्यांनी सार्थक केला थर्ड बॉलर म्हणून, आणि त्याला मी खास तयार केला आहे. अजय भगत जो चालत नव्हता तो सुद्धा दुंद्रे नाईटला खेळला होता, त्याची सिरीज माझ्या मुलं गेली होती, आज तो चांगला खेळला. त्यानंतर अजय पगारे पण, याचा 4 वर्षाचा वनवास सुटलेला आहे, त्याची पण चांगली बॅटिंग लागली आणि मला जरा बरं वाटलं. ठीक आहे, मी पण मागच्या 2 नाईट माझ्या मुलं गेल्या होत्या. चिपल्या नाईट दुंद्रेपाडा संघानं आम्हाला हरवलं होतं, त्यानंतर आम्ही वाकडीला त्यांना हरवलं, अनिकेतची टीम होती ती, आणि त्यानंतर वाकडीला आम्हाला उसरलीकरणी सेकंड राऊंडला हरवलं. पण आज इथे सेकंड राऊंड मारला, एक आनंद वाटला. आम्ही पण नाईटला कधी टायटल मारला नाही, पण थँक्स फॉर दिस ग्रुप, आणि तुम्ही एफ गट तयार केल्याबद्दल आणि असे, आणि मी आयोजकांना वाघाच्या वाडीच्या सर्व विठ्ठल पाटील सर आणि इथल्या पॉलिटिकल विठ्ठल पाटील सर पुढल्या वर्षी आपण झेड गट बनवणार आहोत आणि तुम्ही आम्ही कोणाशी पण खेळू, क्रिकेट आहे, पण शेवटी तयारीनं चाललं पाहिजे माणसाने. आम्ही याच्या अगोदर पण कोणाशी खेळू, खेळण्यासाठी फायनान्स आवश्यक असतं. आमची एकच अपेक्षा आहे, तुम्ही फलंदाजी कधी करणार? या नाईटला उतरायचं होतं, पण मुलांनी आज सुरमाला चांगला खेळ केला, त्यामुळे मी मागे राहिलो. डेला करू काही मॅचेस. तर धन्यवाद आकाश शिल्के सर आपण, आणि हां तुमचं राहिलं, यांनी 2 वेळा हरवलं आहे आम्हाला. म्हणजे एकदा नाईटला 12 बॉल 12 नाही काढून दिल्या, त्यांच्याच गावचं आयोजन होतं आणि दुंद्रेपाडाच्या मैदानावर, पण फ्रेंडशिप लढत होईल. सध्या ते फॉर्ममध्ये आहेत. थँक्यू सो मच सर्व इथल्या ग्रामस्थांना आणि संघ जे सहभागी झाले त्यांना पण, अंपायरांचे पण आभार, आणि सर्व आपली कॉमेंट्री टीम असेल, लाईव्ह संदेश शिल्के असेल, एकवेरा इव्हेंट, आणि माझ्या सर्व टीमचं, माझ्या ग्रामस्थांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. खूप सपोर्ट आहे मला. विकीबाई डिजिटल धन्यवाद. थँक्यू सो मच. होते विठ्ठल सर. हा घोडा होता, पण ही स्पर्धा पुढे जाऊ आणि काहीतरी डोनेशन माझं या स्पर्धेला असेल. धन्यवाद. क्या बात, एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे विठ्ठल सरांसाठी. असा वाघ प्रत्येक गावात पाहिजे आकाश. नाही, दरम्यान आपण पाहतो मंचावरती, आपण मंचाच्या अलीकडच्या बाजूला पाहतो पृथ्वी चषकाचे यशस्वी आयोजक आणि एक दमदार आयोजक म्हणून आपण त्यांना पाहिलं. त्यांचा स्टेज पाहता आपण अक्षरशः त्यांच्या प्रेमात पडलो, त्यांच्या आयोजनाच्या प्रेमात पडलो. त्यांचं इथं आगमन झालंय. विकीबाई फडके यांना विनंती, आपण यायचं मंचावरती, या व्यासपीठावरती प्लीज. बघा विठ्ठल पाटील सरांना नेण्यासाठी इथून गारे, आकाश विचार कर किती इम्प्रूव्हमेंट झाले. आणि गाडी कोणाची आहे? जो रायगड श्री आहे हनुमान भगत, आपण पाहतोय शरीर सौष्ठव मध्ये रायगड श्री हा त्याने मान पटकावलाय, तो आपण पाहतो विठ्ठल पाटील सरांना घेण्यासाठी आला. यापेक्षा मोठा मान काय असावा? आता विठ्ठल पाटील सर रात्रभर झोपणार नाही, आज 2 वेळा मॅच बघतील, चेंडू कसे फिरवलेत. मित्तल पुढील चेंडू फेकणारी खराब चेंडू, पंचांचा इशारा आला विमरचा. 1 धाव कंप्लीट. दुसरीसाठी 2 फुलं वेगाने आलेत. दुसरी धाव देखील कंप्लीट. 2+1 3 धावा. 3 धावेने संघ धावून पोहोचलाय 4 या आकड्यावरती. खराब गोलंदाजी प्रणय 11 मोहन संघ मैदानामध्ये खेळतोय. फ्रीट चा चेंडू असेल. या संघ म्हटला की आमचे परम मित्र पंढरीनाथ कडव यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती, एक अगदी क्रिकेटचा अवलिया म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, अगदी लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड, यावेळी चेंडूला दाखवलं आसमान, चेंडू जाईल सीमा पार, षटकारण संघ धावून पोहोचता येत या आकड्यावरती.
सानिया डीजे साऊंड सिस्टम यांचं देखील कौतुक करावं लागेल. नितीन गाणी थोडं कमी वाजव, तेव्हा लवकर घरी जायला भेटेल, नाही तर 6 वाजतील. रोज कांचनदादा सांगतो की इथून 6ला गेलो की 7ला रिक्षावर. गोलंदाजी मार्कवरती मित्तल. एक खराब षटक फेकत असताना वेगवान चेंडू चेतन त्या ठिकाणी थोडीशी चुकी करतोय. सुंदर चेंडूची फेकी पाहायला मिळाली. रोशनदादा पाटील या संघाला चांगलं प्रमोट केलंय, प्रशिक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्यांना देखील उपस्थित असेल त्यांचं देखील करू आपण सहर्ष स्वागत. पुढील चेंडू फेकेल मित्तल. वेगवान चेंडू फेकला जातो. शतरक्षण त्या ठिकाणी तैनात आहे डीप लॉंग ऑफला आणि चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार. 14 संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. ही क्रिकेटची एक खराब संकेत आहेत, कारण सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. पण सुपर 12चे सामने एक्झॅक्ट 7 वाजता. जो संघ येणार नाही, रिपोर्टिंग करणार नाही, त्याकडे लक्ष असू द्या. 6 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचे. 6:30 वाजता चेंडू फेकला जाईल. एक्स्ट्रा मॅचेस खेळवायचे आहेत. प्रल्हाद शिंदे क्षेत्ररक्षण करत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पण अविनाश वाघ याला सर्वात अगोदर तंबी असेल. जर 6 वाजता संघ 6:30ला संघाने रिपोर्टिंग केली नाही, 7ला टॉस उडला नाही, तर मॅच 3 ओव्हरची खेळवा. कारण तुम्ही एखाद्या ठिकाणी शिस्त द्यायची असेल, पहिले संघाला पॅनल्टी द्या तर सर्व होईल. कारण वाघाची वाडी क्रिकेट संघाची अविनाश वाघ यांची शिस्त बघून तुम्हाला काटईला फ्री एंट्री मिळाली. आणि आपल्या स्पर्धेमध्ये तुम्ही दबाव का टाकत नाही? कारण कांचनदादा पालकर एक असं होतं की आपली वाघाची वाडी क्रिकेट संघाचे सर्व आयोजक गरीब आहेत, ते ऐकून घेतात. हल्लीचा जमाना असा आहे, लहान म्हणून करीवर घेतला की खांद्यावर बसतोय, आणि खांद्यावर बसला की कानात मुताचा बघतोय, बोलत नाही म्हणून. त्यामुळे हा गैरफायदा तुम्ही घेऊ नका. गोलंदाजी मार्कवरती भाऊ. चला 15 मिनिटाचा अवधी आहे. मोह संघ याकडे लक्ष असू द्या, अन्यथा प्रल्हाद शिंदे एक आमदार आतमध्ये येईल 4थ्या ओव्हरमध्ये. पहिले कार्य समालोचक इथे बसला ना की त्याला सांगायचं की तू जर 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करून नाही घेतला तर तुझा मानधन कमी, तेव्हा ते बरोबर करतील. आणि पंचांना देखील तेच सांगायचं, तुम्ही तिथून पॅनल्टी नाही दिली तर तुमचं पण पैसे कमी. एकंदरीत काय उशीर सर्वांना होतोय, पंचांना उशीर होतोय, बिचाऱ्यांना उभे राहायचे. एवढ्या मॅचेस कांचनदादा पालकरला बसायचे, एवढ्या मॅचेस. त्यामुळे लक्ष असू द्या. डीजे नितीनला देखील लवकर जायचे, 5 दिवस सुट्ट्या आहेत, त्यामुळे त्या गोष्टीकडे देखील लक्ष द्या. सुंदर गोलंदाजी, अपिलामध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. हर्षल हा गोलंदाजी मार्कवरती. कांचनदादा पालकर या संघामध्ये आज एक खेळाडू नाहीये. पहा, या खेळा संघाचं नवीन संघ आहे, परंतु जो खेळाडू जास्त हवेत असेल ना त्याला लगेच आपटला जातोय, हे वैशिष्ट्य आहे. सुंदर गोलंदाजी राहिली आहे. स्लोवर चेंडूची फेकी, जोरदार प्रहार मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. शतक तैनात. एक धाव पूर्ण. एका हाताला चेंडू पकडला जातो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, एक थांबलाय जाग्यावर. प्रल्हाद शिंदेची फेकी, फलंदाज होईल धावचीच्या सर्वात बाद. आता नॉन स्ट्राईक इन वरून विचारला जातं, काय गरज होते का? हवा सुटली नितीन डीजेने सांगितलंय. आणि पुढल्या वर्षी थंडीच्या महिन्यामध्ये, नोव्हेंबर महिन्यामध्ये 5 बाईकची स्पर्धा येणार आहे. धावसंख्या धावफलकातील लागल्या एकूण 15 धावा. एक फलंदाज बाद, 1.3 फलंदाज बाद झाल्यानंतर त्वरित मैदानामध्ये जायचे ही विनंती असेल. जर खेळाडू थांबला तरी इथून टाइम आउटचा खेळाडू बाद दिला जाईल. कांचनदादा पालकर अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये गुणलेखन करतोय. सीएचए ट्रॉफी जी सर्वात मोठी आणि पैशाचा पाऊस पडला जातोय.
तिथे आपण कांचनदादा पालकर यांना पाहतोय आणि कांचनदादा तुमचे नियम तुमच्या सर्व व्यक्ती असताना इथे फॉलोअप केलं गरजेचं आहे. हा चेंडू आव्हांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. अविनाश वाघ याने संपूर्ण स्टोरी सांगितली कांचनदादा पालकर. त्यानंतर असं वाटलं की आपल्या आदिवासी बांधवांना सर्वांनी मदत करणं गरजेचं आहे. कोणी प्रवेश फी कमी देऊ नका. ज्यांनी दिले सुपर 8ला क्वालिफाय झाले त्यांचे मात्र डबल कापणार. गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू फेकेल 16 धावा धावफलकावरती. स्लोवर चेंडूची फेकी. फलंदाज प्रवीण पाटील सूरज पाटेकर ही जोडी मैदानामध्ये. आणि मोसारे संघ या विभागामध्ये मोसारे असेल जुई बी असेल धाकटी जुई असेल हे संघ वारंवार खेळतात कारण त्यांच्याकडे जास्त मोठे संघ आहेत. आपल्याकडे कसा ई गट एफ गट त्यामध्ये घुसवतो आपण त्यांना. आता विठ्ठलवाडी सर पुढे झेड गट करणार आहेत. हा चेंडू अवांतरचा इशारा येतोय. या ठिकाणी मागणी केली जाते आणि पंच या ठिकाणी इशारा करतात की पाहिलं जाईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे पंच. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. विठ्ठलवाडी सर यांना विनंती असेल की आपण या अविनाश वाघ यांच्या वतीनं आणि आकाश शेळके यांच्या वतीने विनंती येते की आपण व्यासपीठावरती यावं. आणि हा चेंडू तर आपण एकंदरीत पाहतोय. फेअर डिलिव्हरी कारण अगदी खेळाडू जर आपण पाहिला लेग स्टंपच्या वरून चेंडू हा जातोय. धावसंख्या 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ बाकी असलेल्या षटकामधील. एकच चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम चेंडूचा खेळ बाकी. या ठिकाणी हर्षल हा गोलंदाज. प्रणय 11 मोहसंघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाज क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. सुंदर फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एका टप्प्याने सीमा पार. चौकरण संघ जाऊन पोहोचला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती. सही आहे. त्यामुळे आता बेरक्या इथं भेटेल तो धन्नाजवळ पण तो नलाचं पाणी कमी होतोय कारण आज टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. चला 9 मिनिटाचा अवधी झाले. मोहसंघ फक्त 5 मिनिटं राहिलेत. ते तुम्ही हे षटक पूर्ण करा ही विनंती आहे. 12:15 पहिला चेंडू फेकला गेलाय. सूरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षण सजावत असताना 5 मिनिटांमध्ये षटक जर तुम्ही समाप्त केलं नाही तर एक क्षेत्ररक्षक आतमध्ये असेल याकडे लक्ष असू द्या. निकेश मोरे गोलंदाजी मार्कवरती. एक दमदार स्पर्धा. कांचनदादा पालकर. अनेक गावामध्ये पाण्याची टंचाई आहे आणि आपण म्हणतो की निसर्ग आपल्यावरती कोपलाय तर निसर्ग नाही कोपला. झाडांची तोड किती झाली. निसर्गाचा समतोल राहिला नाही. प्रत्येकाला घरासमोर कॉन्क्रीट पाहिजे सिमेंट पाहिजे आणि त्यानंतर होणारी गरमी आणि मग त्यानंतर एसी पाहिजे. एसी लावले की लाईट बिल मग लाईट चोरली जाते. आम्हाला एखाद्या वेळी गावामध्ये MSC बोलली रेट पडली की मी 1 लाख भर 2 लाख भर मग तेव्हा सांगितलं की पैसे नाही. गोलंदाजी मार्कवरती निकेश मोरे हे षटक फेकत असताना सुंदर फटका. ज्या वेगाने आला त्याच वेगाने फेकून दिला. सीमा पार षटकार. गाव एवढा भारी होता ना की गावात रोज भांडणं व्हायची पण दुसऱ्या दिवशी एकमेकाला परत आवाज द्यायची. आता शिल्लक कारणावरशी बोलणं बंद केलं जातंय.
आणि यामध्ये फायदा कोणाचा झालाय तर पोलिसांचा. आज प्रत्येक गावामध्ये बाहेरून येणारी लोकांचं वाढतं प्रमाण जर आपण पाहिलं तर येणाऱ्या काही वेळामध्ये असं होईल की मुंबई तुमच्यानी भांडी कसा आमची, जमिनी विकून मोकळे होतील, पैसा येऊन संपून जाईल आणि त्यानंतर त्याच बिल्डिंगमध्ये वॉचमॅन आपल्याला राहायला लागेल, त्यांची घर मजुरी करायला आपल्याला लागेल. येणारा पैसा व्यवस्थित वापरला नाही तर हे दिवस आपल्या समाजावरती येतील. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी. या रोशन पाटील क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला, राजा पाटील क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. एकूण धावफलक धावा लागल्या गेल्या 26 धावा धावफलकावरती. नेहमीच असं एक म्हण आहे कांचनदादा पालकर, गरिबी आली तर लाजू नका आणि श्रीमंत आली तर माजू नका. म्हणून येणाऱ्या पैशाचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. संदेशने योग्य वापर केला आणि संपूर्ण सीझन मध्ये तब्बल चांगली कमाई करून ठेवली. आता पुढला नोव्हेंबर महिना येईपर्यंत नाही ऑर्डर मिळाली तरी चालतील. नोव्हेंबरच्या 4 स्पर्धा फिक्स झाल्यात. त्यानंतर पुढील वर्षीचा देखील त्याचा तारखेंचं कॅल्क्युलेशन चालू असेल की कधी खाली आहे. आयोजक संदेशला विचारतात की संदेश कोणती तारीख देतोय. पूर्वी असं व्हायचं कांचनदादा वाघ बामणाला विचारायचंय तुझी तारीख कधी खाली आहे, तर संदेश शेलकेला विचारतात की तुझी तारीख कोणती खाली आहे म्हणून. मोसारे संघ मैदानामध्ये खेळतोय. सूरज हा खेळाडू मैदानामध्ये 26 धावा धावफलक लागल्या गेल्यात. निकेश मोरेचे षटक, सुंदर फटका इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जातो चेंडू, सुंदर फटका. 6 धावेने संघ जाऊन पोहोचला 32 या आकड्यावरती. कांचनदादा पालकर जे चेंडू आले ते षटकार आणि चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. जमिनीचे पैसे संपल्यावर काय करायचा, एकाने हंपायर राहायचा, एकाने कॉमेंट्री करायची, एकाने रिक्षा घ्यायची, 2000 रुपये रेट, आणि एकाला स्कोरर बनवायचा, म्हणजे घरचा पॅकेज. पण पंचगिरी करताना शिव्या किती खायला लागतात ते पंचांना विचारा. पंचांना सांगताना इथं लागला तिथं लागला, वाईट नव्हता. हा तेच आहे कांचनदादा, जेवढे खेळाडू मोठे होतात ना त्यानंतर पंचांना शिकवायला जातात, पण तसं नाही केलं पाहिजे. पंच देखील देव नाही आहेत, ते देखील माणूस आहेत. प्रत्येक आज क्रिकेटची देवता सचिन रमेश तेंडुलकर यांचा का आदर घेतला जातोय, कारण त्यांनी कधी पंचांच्या निर्णयाचा अपमान केला नाही. जो निर्णय दिला त्या निर्णयाचा सन्मान करत मैदान सोडलेत. चला शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी. 3 षटकांचा खेळ झालाय. वेळ जर एकंदरीत पाहिले तर 13 मिनिटांमध्ये हे षटक फेकले गेले. कांचनदादा पालकर कौतुक करूया आपण महो टीमचं. तर चला येणारे 2 षटक आहेत ते 10 मिनिटांमध्ये संपवायला 15 मिनिटं घेऊ नका. महो संघ प्रणय 11 चेतन मोरे अगदी सकाळी 7 वाजता विगरच्या मैदानामध्ये सराव करण्यासाठी असतो हा खेळाडू. त्यामध्ये राज पाटील असेल, रोशनदादा पाटील असतील, आमचे 40+ मास्टर नामदेवदादा असतील, प्रकाशदादा असतील आणि आमचे गुरु अर्थात विनोददादा पाठे मोहो हे देखील सामना पाहतात. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. आणि संघाचे पुरस्कार पंढरीनाथ कडव मोहो यांना देखील विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. हर्षद पाटीलचा हा वेगवान चेंडू, जोरदार अपील, अपिलामध्ये उत्साह जास्त विश्वास कमी. आणि चेतन मोरे कोणाकडे अपील करत होता, त्या पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडे विचारत होता की झेल आहे की काय. तो आऊट देणार नाही. पंच अगदी लेग साईडला आहेत, याकडे लक्ष असू द्या. फक्त अपिलाला सांगेल की हा दादा आऊट होता, पण पंच इकडे व्हाईट टी शर्ट घालून आहेत, याकडे लक्ष असू द्या. गोलंदाज मार्कवरती पुढील चेंडू फेकेल. हर्षल हे षटक फेकत असताना फुलर लेनचा चेंडू फेकला गेला. सुंदर फटका क्षेत्र तैनात आहे सूरज सारखा खेळाडू या टीम मध्ये विनोदी व्यक्तिमत्व आहे. सूरज मस्कर एक नेहमीच चेतन आठवणीमध्ये राहणारा हे व्यक्तिमत्व आहे. स्मिथ अशिजाचं नेहमीच आपण पाहतोय. धावसंख्या 34 धावा धावफलकावरती. पुढील लढत तुमच्या समोरील आकाश शेलके यानंतर त्या 2 संघामध्ये टॉस करून तर विनंती असेल मोरबे संघाचा संघनायक सागर उलवेकर, पिसारवे टीमचा संघनायकाला विजय या ठिकाणी. एक चांगला अष्टपैलू खेळाडू या टीमचा. आणि सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. ज्या मैदानामध्ये 4 व्हीलर बाईक तुम्हाला पाहायला मिळाली.
पिसावे गाव 4 व्हीलर कार ज्या ठिकाणी पाहिली कांचनदादा पालकर नाही की थोडस खूप दिवसानंतर मायक्रोफोन हातामध्ये, त्यामुळे अशा चुका होत असतील. 2 बाईक आपल्याला पाहायला मिळाल्या. 35 धावा धावपलकडे लागले गेले. हर्षद पाडीचे षटक, सुंदर फटका खोदून काढलाय. डीप लॉंग ऑफला चेंडू येतो, क्षेत्र तैनात या. मित्तल त्या ठिकाणी तैनात होता. खराब क्षेत्रक्षण आणि एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी चेक केलं जाईल. एक स्टंप पडल्यानंतर चेक केलं जाईल, कारण आई एकविरा लाईव्ह इव्हेंट आहे. आणि त्यानंतर काय झालं ना की लगे व्हिडिओ क्रॉप, पंचाने असं केलं, पंचाने तसं केलं. आपल्याकडे निर्णय बॅलन्स आहे, त्यामुळे आपण पाहू शकतो. आणि फलंदाज बाद या परत तर नौका खेळाडू त्वरित मैदानामध्ये पाठवा. मुंबईमधील अनेक खरे बरबाद झाले. दारू पेली ब्रँडेड आणि मग बाहेरची पारू देखील लागली. आणि ज्यामध्ये आला होता पैसा तेवढा संपला. आता घराला कलर मारला पैसा नाही. सुंदर गोलंदाजी, अनेकांचे प्लॉट असे खर्चावरती गेले. गाड्यामधून 10 पोरं बाकी, अनेक संघाचे पॅकर झाले कांचनदादा पालकर. आणि ते पॅकर आता कुठे आहेत ते दिसत नाही. आज ते दुसऱ्या टीमच्या पाठी फक्त मॅच बघायला जातात. म्हणजे पैसा आल्यानंतर तो वापर करणं योग्य गरजेचं आहे. एखाद्या वेळी तुम्ही व्यवसायामध्ये जा, एखादी जमीन घ्या, परंतु कोणतेही छंद करत असताना खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल सीमा पार. चौकर्ण संघ धावून पोहोचलाय 40 या आकड्यावरती. हवा 41 41 4-1. प्रल्हाद शिंदेने मगाशी सांगितलं की खेळपट्टी खूप मोठी, चेंडू कसा सोडू. हा, आणि सुंदर चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता. हे षटक फेकत असताना चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर बोलतोय. ही या खेळाडूची ओळख आहे. प्रल्हाद शिंदेचं नाव आलं की आपण पाहतोय महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक, देवांची काय गाणी गायली, न भूतो न भविष्य असं होणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. ज्यावेळी सत्यनारायणची पूजा असेल त्यावेळी जे गाणं आवर्जून सर्वांच्या हृदयावरती राज्य करतंय. त्यानंतर जर आपण पाहिलं हे षटक फेकत असताना प्रल्हाद शिंदे मोह टीमचा हा डावकुराताचा खेळाडू आडव्या बॅटने खेळला. सुंदर फटका, क्षेत्र तैनात, डायरेक्ट हिट, गोटीने फलंदाज बाद. ते थर्माकोल पाहिजे आणि रस्सा गरम टाकला का काय ते जेवणाला चवच निघून जाते. त्यामुळे ते खाऊच नका.
फलंदाज फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. चला जास्त वेळ घेऊ नका. पंच जोड्या लवकर मांडा तुम्ही. सुट्टी मेकर चला, कारण अड्डा 6च्या आत झाला पाहिजे. 41 धावा धावफलकावरती. गोलंदाज प्रल्हाद. स्लोवर चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. राज, काय नेम आहे राजला. परफेक्ट बॉल पकडतो आणि डायरेक्ट स्टंपवर हिट करतोय आणि चौथा फलंदाज बाद होईल कांचनदादा पालकर धावचीच्या स्वरूपामध्ये. अजय सामंत नौका खेळाडू मैदानामध्ये. अजय थोडासा जास्त जेवण चाललाय की काय असं वाटतं कांचनदादा पालकर. अगदी स्लो मोशन 3 वडापाव खालेत अजयने आणि सांगितलं की 2 षटकार मारून येतो आता. 12वा खेळाडू आम्हाला ही माहिती देत असताना अथर्व. आज नावं देखील कांचनदादा पालकर अतिशय युनिक नवीन नावं होत चालल्यात. पूर्वी नामदेव, गजानन ही नावं, पांडुरंग ही नावं पाहिली. सोमनाथ, रंगनाथ, काळूराम. सुंदर फटका, क्षेत्ररक्षण तैनात या. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न नसणार आहे आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 42 या धावा धावफलकावरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या पाहिली 20. तिसऱ्या षटकामध्ये धावा 33 आणि चौथं षटक फेकलं निकेश मोरेनं, हर्षलनं. त्यामध्ये 8 धावा पाहिल्या. एक चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम 2 चेंडूमध्ये एखादा चौकार षटकाची अपेक्षा असेल तर चला 2 संघामध्ये टॉस केलं जाईल. पिसारवे टीम आणि मोरबे टीम या दोन्ही संघ नायकांना विनंती, आपण टॉस साठी या. हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. सागर उलवेकर त्यानंतर विजय पवार हे 2 संघ नायक उपस्थित झालेत. या चेंडू नंतर टॉस केला जाईल आणि पुढील सत्रासाठी आमच्या समेत जोडले जातील. कलराम शेठ यांची आपण रॉयल एंट्री पाहिली. संद्रोप मधून अगदी बाहेर आले, त्यांना सेल्फी आपण पाहिली. अगदी युट्यूब ना इंस्टालाही फेमस होईल. आणि 5वा खेळाडू याही सांगितलं की यांना कष्ट करून बाद व्हायचे नाही, आपण अर्ध्यावर जायचं ना थांबायचा, म्हणजे यांना मेहनत करायची गरज नाही. 5 खेळाडू बाद झाले धावचीच्या स्वरूपामध्ये. डेव्हलपर्स के म्हात्रे यांच्या नावानं मैदानामध्ये आपल्याला उतरताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत टीम पिसारवे. स्वर्गीय निरावती संतोष म्हात्रे प्रतिष्ठान पिसारवे या संघाला आपण एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहणार आहोत. दरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जाईल. विजय पवार वर्सेस सागर उलवेकर ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघ नायक एकमेकांच्या विरोधात खेळतील. नाणेफेकीचा कॉल यंग स्टार क्रिकेट क्लब मोरबे आणि पिसारवे. हिटचा कॉल आहे आणि टेल आहे. यस, टॉस जिंकला या टीम मोरबे. निर्णयाची अपेक्षा आहे सागर. बॉलिंग त्यांनी स्वीकारली आहे. फलंदाजी जी आहे ती स्वर्गीय निरावती संतोष म्हात्रे प्रतिष्ठान पिसारवे या संघाला करायची आहे. दोन्ही टीम्सला खूप खूप शुभेच्छा.
चेतन मोर्या, एक नामवंत जोड्या मोह टीमच्या माध्यमातून. पॉवर सर्कलचं P1चं पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती मोसोरे टीमचा पहिला अस्त्र आपण पाहतो यावेळेस. कुणाल पवार नावामध्ये पवार जरूर मात्र पॉवर दाखवेल का हे देखील पाहावं लागेल, कारण सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर का पाहायला गेला अतिशय चांगला खेळ इथून करणं गरजेचं राहील. ज्या अनुषंगाने 44 धावा डिफेन्स करायच्यात आपण पाहतो मोसोरे टीमला, तर एका बाजूला आपण पाहायला गेला मोह टीमला ते चेस करायच्यात. सलामीचा पहिला ट्रम्प कार्ड फलंदाज ऑन स्ट्राईकवरती प्रल्हाद सिद्ध्या, ज्याने गोलंदाजी फार चांगली केली मात्र इथून बॅटिंगसाठी संघाचा एक प्रमुख ट्रम्प कार्ड फलंदाज आहे आणि इथून पाहावं लागेल कशा रीतीने खेळ केले. पंचांचा ग्रीन कंदील सामन्याला सुरुवात होईल आपण पाहतोय आणि इथून दोन्ही टीमसाठी टाइम मात्र अलर्ट राहील आपण पाहतोय, कारण इथून वेळेला बंधन देणं देखील तेवढंच गरजेचं राहील. ज्या अनुषंगाने प्रत्येक षटक आपल्याला 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे आणि त्या रीतीनं खेळ देखील होणं गरजेचं असेल. सामन्याला सुरुवात होत असताना पहिला चेंडूवर लोअर फुल टॉस त्याला कन्वर्ट केला, एलिमिनेशन चुकीचा, अप्रतिम जेल टिपला आपण पाहतोय. गणेशच्या माध्यमातून कमालीचा जेल कॅरी केला गेला आणि विकेटचं पतन गोल्डन डकचा शिकार पहिल्या धक्का गेल. 0 या अंकावरती मोहोळ टीमला फलंदाज बाद होईल. प्रल्हाद शिंदे बॅक टू द पवेलियन. ज्या ठिकाणी विकेटचं पतन राहिलं पहिला धक्का लागला आपण पाहतोय. 3 षटके आपल्याला कंपल्सरी 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. इथून मात्र दोन्ही टीमकडून सहकार्याची अपेक्षा राहील. ज्या अनुषंगाने आज खऱ्या अर्थानं ही स्पर्धा भरवली गेली आपण पाहतोय. अतिशय मेहनत घेतली ही स्पर्धा भरवण्यासाठी, मात्र कुठे का होईना त्या मेहनतीला मात्र यश थोडंसं का होईना मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळाला. मात्र इथून पाहावं लागेल नवीन फलंदाज 1 डाऊन साठी यावेळेस दाखल झालाय. फलंदाज दीपेश मोर्या ऑन स्ट्राईकवरती आपण पाहतोय. अतिशय वेगवान चेंडूची सफर गुडघ्या वाकवला होता, मात्र चेंडू आपण जर का पाहिलं गेला ब्लॉकलची सफर राहिल्यानंतर त्या ठिकाणी डॉट चेंडू फेकला मैदानाच्या आतमध्ये. कुणाल पवारला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती पॉवर जनरेट केली, अक्षरशः आपण पाहिलं गेला संघाचा प्रमुख ट्रम्पकार फलंदाज प्रल्हाद शिंदेला आपण पाहिलं तंबूच्या रस्त्याला पाठवलं आणि तिथून मात्र चांगला कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी, कारण 30 मध्ये 44 वाचवायचे आहेत. त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र सुंदर फटका आपण पाहतोय. पाहावं लागेल चेंडू अडवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू थांबणार नाही. या लॉंग स्टॉप रिजन मधून चेंडू सीमा पार, हा शानदार चौकार. सुरुवातीचे 2 चेंडू सुरेख फेकले, हा चेंडू देखील तेवढाच चांगला होता, मात्र फलंदाजानं त्या फटक्याला ज्या रीतीने सजवला अप्रतिम आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी 4 धावांची मोहर आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस पाहावं लागेल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूमध्ये प्रचंड वेग होता. गुडलेन स्पॉटवरची सफर, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क जुळला नाही आणि तिथून मात्र चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये विसवला गेला आणि तिथून डॉट चेंडू सांगता आपण पाहिल्या. यावेळेस आपण जवळपास पाहायला गेला 4 चेंडूचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि धावपटल्यावरती धावा लागले गेल्यात फक्त आणि फक्त 4 धावा, म्हणजे निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पाहावं लागेल अतिशय सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला आणि 5वा चेंडू देखील डॉट येतो आपण पाहतोय. कमबॅकिंग षटक फेकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, कारण या ठिकाणी मोसरे टीमला देखील माहिती आहे 30 मध्ये 44 धावा वाचवायच्या आहेत. अद्यापर्यंत 4 धावा खर्च केल्यात, त्यामध्ये 5 चेंडू यावेळेस आपण पाहतोय. म्हणजे फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कुणाल पवार अक्षरशः पॉवरफुल षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना मात्र अंतिम चेंडू भरपूर निर्णायक असेल आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचांकडे दाद जरूर मागितले आणि पंचांना ते दाद उचलून धरले आणि पंच सांगत असताना यावेळेस लाईन खराब आहे. अतिरिक्तच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 5 या अंकावरती 1 गडी बाद असताना आपण पाहतोय. प्रणय 11 मोह संघ यावेळेस मात्र बॅटिंग करत असताना त्यापैकी या षटकातील अंतिम चेंडू कशा रीतीने फेकला जाईल गोलंदाज आपण पाहतोय कुणाल पवार. 5 चेंडू सुरेख फेकलेत, मात्र इथून अंतिम चेंडू जर का डॉट आला तर सामना मात्र आपण पाहिला गेला निश्चित स्वरूपात रफ अँड टफ होईल, मात्र शंका नाही. या चेंडूवरती जर का एखादा बिगेट आला तर मोह संघ निश्चित स्वरूपात या लक्ष्याच्या आपण पाहतो जवळपास जाण्याचा प्रयत्न करेल.
इथून पाहावं लागेल शॉर्ट ऑफ रेंज फटका आणि तिथून मात्र फटका बसलाय अप्रतिम झेल आणि इथून मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद होईल दीपेश मोर्या आणि धक्का क्रमांक दुसरा लागेल 5 अंकावरती. आपण पाहतो ज्या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पिवंत षटक भरपूर महत्वाचं होतं आणि निर्णायक गोलंदाजी आपण पाहिली. ज्या ठिकाणी कुणाल पवारनं अक्षरशः पॉवर जनरेट केली आणि त्यामध्ये 5 धावा देत 2 विकेटचं पतन म्हणजे कमबॅकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि इथून पाहावं लागेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हर्षल पाटील आणि अद्याप आपण पाहायला गेला सलामीला आलेला चेतन मोरे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून मात्र सामना करेल पहिल्या चेंडूचा आपण पाहतोय. अद्याप समीकरण जवळपास आपण पाहिलं गेला 44 धावा वाचवायच्या इराद्याने गोलंदाजी केली जाते. पिवंत षटक निर्णायक राहिले मात्र P2चं षटक कशा रीतीने राहील हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. आपण पाहतोय मोसरे संघाला देखील इथून विनंती असेल की स्पीडअप घेणे फार गरजेचं राहील. आपल्याला निश्चित स्वरूपात प्रति षटकामध्ये 5 मिनिटाचा अवधी दिला जाईल आणि त्यामध्ये ते षटक आपल्याला कंपल्सरी कंप्लीट करावं लागेल. या वेळेस मात्र प्रचंड वेगवान चेंडूचे सफर आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण पाटेकरला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती. संघाचा दुसरा अस्त्र यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती राईट अप ओव्हर द विकेट ना. यावेळेस फटका सुंदर आहे बॅटच्या मधोमध चेंडूला फेकून दिले आपण पाहतोय वांगण क्लिअर करत 6 धावांसाठी हा बिग षटकार. आणि चेंडूला फेकून दिला 6 धावांसाठी. कारण चेतन हा फलंदाजाचा विचार केला गेला सलामीसाठी आला होता. सुरुवातीचे 6 चेंडू नो स्ट्राईक वरती फक्त शांत उभा पाहत राहिला आणि जशी स्ट्राईक मिळाली आपल्या डावाची सुरुवात मोठ्या फटक्याने करून दिली आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र ताकदीचा वापर या बेस मात्र चेंडू झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती. मात्र त्या ठिकाणी चेंडू भूमीला दान झाल्यानंतर तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट एक सिंगल मात्र सहजरीतीने कंप्लीट होईल आपण पाहतोय. आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या आपण जर का पाहिली गेल्या मोह टीम जाऊन पोहोचले यावेळेस 12 अंकावरती 2 गडी बाद असताना अद्यापर्यंत शांत सुरुवात ज्या ठिकाणी एक षटकार आला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. अद्यापही या षटकातील जवळपास 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. मात्र जोपर्यंत चेतन आणि हर्षल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. मात्र तसं घडेल का कारण गोलंदाजाचं वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत आपण पाहतोय फार चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र हा सुरेख डॉट चेंडू फेकलाय प्रवीण या गोलंदाज माध्यमातून. ज्या ठिकाणी आपण पाहिलं की कुणाल पवारनं अतिशय सुरुवात चांगली करून दिली आपण पाहतो मोसरे टीमला आणि त्याच्या जोरावरती यावेळेस अक्षरशः मात्र रोखण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका सुंदर आहे आपण पाहतोय पाईन लेग रिजन मध्ये खेळून काढलाय. त्या ठिकाणी शतरक्षण जबरदस्त शतरक्षण शेवटच्या मुमेंटला चेंडू अडवला गेला आणि इथून मात्र पाहावं लागेल तिसऱ्या पंचांकडे मात्र यावेळेस मात्र हा निर्णय सोपवला जाईल. ज्या ठिकाणी आपण पाहतो चेक केला जाईल आणि निश्चित स्वरूपात शतरक्षक देखील सांगत असताना चेंडू मात्र पकडत असताना पाय मात्र सीमारेषे लगत मात्र निश्चित स्वरूपात लागला गेला आणि इथून मात्र या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळेल. आणि या चौकाराच्या साहाय्यानं संघाची धाव संख्या आपण जर का पाहिले गेले यावेळी जाऊन पोहोचल्या जवळपास 16 अंकावरती. या षटकातील अंतिम आणि निर्णायक चेंडू राहिला आपण पाहतोय कारण पॉवर सर्कलचं हे दुसरं षटक आपण पाहतोय. आणि यावेळेस फुटवरचा वापर बॅटची लिडिंग एज आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून चेंडू सीमा पार हा दमदार चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि इथून मात्र
संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली 20 या अंकावरती आहे. समीकरण आपण पाहतो येणारे 18 चेंडू आणि गरज असेल 24 धावसंख्येचे. यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मुसरी संघ साई स्टार विकेट टीमच्या जेवढे खेळाडू असतील आपल्याला विनंती असेल की व्यासपीठाच्या बॅक साईडला मात्र यायचं आहे. दीपक दादा फडके मात्र आपल्याला आमंत्रित करतात. आपल्याला विनंती असेल की व्यासपीठाच्या बॅक साईडला साई स्टार विकेट टीमच्या खेळाडू जर का आपण कुठे असतील तर आपल्याला मात्र त्या ठिकाणी बोलवलं गेलंय. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच देखील तेवढीच महत्वाची आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 20 धावा धावपटल्यावरती लागले गेले आपण पाहतोय. आमचे अतिथी मान्यवर आहेत करणजी गांगड साहेब यांचं इथं आगमन झालंय. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर द्यायचं. आपलं स्वागत आहे. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतो. यावेळेस सज्ज होईल गोलंदाज कुणाल पवार ज्यानं पहिलं षटक सुरेख फेकलं होतं आणि इथून पाहावं लागेल पहिला चेंडू सुंदर फेकलाय मात्र विकेट किपर विट आणि त्यानंतर मात्र थोडेसे पंबलिंग आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मात्र कम्प्लीट होईल आपण पाहतोय. इथून मात्र एक धाव वाचवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. अगोदरच धावसंख्या कमी आणि त्यामध्ये जर का एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केल्या तर निश्चित स्वरूपात सामना कुठे का होईना आपल्याला गमवावा लागेल आपण पाहतोय. कारण समोर प्रणय 11 मोह संघ मात्र आता यावेळेस कुठे का होईना एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. कारण ज्या ठिकाणी दुसरं षटक फेकलं आपण पाहिलं गेलं प्रवीण पाटेकरनं तब्बल 20 धावा खर्च केल्या 15 धावा खर्च केल्या आणि तिथून मात्र थोडासा दबाव यावेळेस मात्र निर्माण झाला आपण पाहतोय मोसरे संघावरती. आणि ते दबाव जर हटवायचा असेल तर इथून कुणाल पवारला ज्या रीतीनं पहिले षटक फेकलं तशा रीतीनं कमबॅकिंग षटक विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणं देखील तेवढंच गरजेचं राहील आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल अतिशय सुंदर वेगवान चेंडूची सफर आणि इथून जर का पाहिलं गेलं हा डॉट चेंडू जेवढे डॉट चेंडू येतील मैदानाच्या आतमध्ये तेवढा दबाव निर्माण होईल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. आणि जर का दबाव निर्माण झाला तर त्या दबावाखाली एखादी विकेट मैदानाच्या आतमध्ये येईल आणि जर का विकेट आली तर मोसरे संघाचा पारडा मात्र कुठे का होईना आपल्याला तड पाहायला मिळेल आणि त्यासाठी प्रयत्न केले जातील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल अशा नजरेने पाहिल्या गेल्या आणि इथून मात्र चेंडूला सोडून दिला आणि पंचाने सांगितला लाईन खराब आहे. इथून मात्र इट इज अ वाईड चेंडू आणि अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या पुढे सरकीला आपण पाहतोय. यावेळेस जाऊन पोहोचल्या 22 या अंकावरती. अतिशय शांत संयमी सामना मैदानाच्या आतमध्ये ज्या अनुषंगाने आपण पाहिल्या गेला कमी धावसंख्या बनवली आणि ते कमी धावसंख्या रोखण्यासाठी थोडासा मात्र घाम गाळत असताना मोसरे संघाला आपण पाहतोय. कारण दुसऱ्या षटकामध्ये ज्या ठिकाणी 15 धावा खर्च केल्या त्या ठिकाणी जर का 10च्या आसपास धावसंख्या खर्च केली असत्या तर सामन्यामध्ये मात्र अद्यापही मजा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. मात्र अद्यापही सामना सोडायला तयार नाही. कुणाल पवार आपला नैसर्गिक खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आणि इथून मात्र हा डॉट चेंडू फेकलाय म्हणजे कुठे का होईना सामन्यामध्ये अद्यापही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण समीकरण आपण जर का पाहिलं गेले येणारे 15 चेंडू आणि अजूनही 22 धावसंख्येची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये म्हणजे या षटकातील या उर्वरितचे 3 चेंडू जर का निर्णायक फेकले कुणाल पवारना तर निश्चित स्वरूपात येणाऱ्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं गेला प्रणय 11 मोह संघांवरती थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फुटबॉलचा वापर बॅटची इनसाइड एज इथून मात्र विकेट किपरना जबरदस्त झेल कॅरी केला आणि इथून विकेटचं पतन आणि धक्का क्रमांक आपण पाहतोय लागत असताना 3रा आणि इथून मात्र फार चांगलं कमबॅक करत असताना कुणाल पवारच्या माध्यमातून अतिशय सुंदर अप्रतिम वापसी आपण पाहतोय. ज्या ठिकाणी 22 या अंकावरती 3रा धक्का लागलाय प्रणय 11 मोह टीमला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. यावेळेस आपण पाहिला गेला तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल ऋषी मोरेला आपण पाहतोय. डाव सावरला जाईल का कारण कुणाल पवारनं एकट्यानं मॅच मध्ये मात्र वापसी निर्माण केल्या. कुणाल पवारचा आपण खेळ जर का पाहिला गेला गोलंदाजीचं विश्लेषण आपण जर का पाहिलं गेला 7 धावा देत अद्यापर्यंत 3 गड्यांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय आणि इथून मात्र अद्यापही त्याच्या जर फेलचा आपण विचार केला गेला उर्वरित 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल म्हणजे वैयक्तिक आपण पाहिलं गेलं 2 षटक फेकण्याचा कारनामा आणि त्यामध्ये अद्यापर्यंत फार चांगली गोलंदाजी आहे. मात्र हे 2 चेंडू भरपूर काही सांगून जातील आपण पाहतोय. अतिशय सुंदर चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पैकी केला आणि इथून मात्र हा डॉट चेंडू कौतुक करावं तेवढे कमी असेल कुणाल पवारचं आपण पाहतोय. आणि अद्यापर्यंत जवळपास 11 चेंडू फेकलेत आणि त्यामध्ये 7 धावा देत 3 गड्यांचा तंबूचा रस्ता दाखवला आपण पाहतोय. हा अंतिम चेंडू जर का डॉट फेकला तर निश्चित स्वरूपात या सामन्याचा पूर्णपणे निर्णायक गेम चेंजर आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल सोडून दिला आणि इथून पाहावं लागेल
पंचांचा इशारा येणं बाकी आणि पंच सांगत असताना लाईन खराब आहे. इथून अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव मात्र जोडली जाईल आपण पाहतोय. तर निश्चित स्वरूपात मेन पंच आपण पाहतोय ज्या ठिकाणी प्रवीणजी पवार सरांना आपण पाहतो आणि तसेच त्यांची ख्याती आपण पाहिली लुडो मास्टर म्हणून त्यांची एक ख्याती आपल्याला पाहायला मिळते. आणि आज खऱ्या अर्थानं फार चांगली भूमिका पार पडत असताना आणि अद्यापही या षटकातील अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकणं बाकी असेल आपण पाहतोय. आणि अंतिम चेंडू या वेळेस मात्र सुरेख फेकलाय. कमालीची गोलंदाजी कुणाल पवारच्या माध्यमातून 2 षटक फेकली, त्यामध्ये फक्त 8 धावा दिल्या आणि 3 सफलता प्राप्त केल्या आणि मॅच मध्ये पूर्णपणे वापसी निर्माण केल्या. 12 चेंडू आणि समीकरण राहिले 21 धावसंख्येत आपण पाहतोय. मात्र सध्या आपण जर का पाहायला गेलं संघाची धावसंख्या आपण पहिले 23 धावा, येणारे 12 चेंडू आणि अद्याप 21 धावसंख्येची गरज असेल. सामना बंद लिफाफ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12 मध्ये 21 धावा वाचवल्या जातील का? तिसरं षटक यावेळेस आपण पाहतोय. लोवर फुल टॉस कमालीचा फटका त्या ठिकाणी शतरक्षण एफर्ट ला जवाब मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू यावेळेस मात्र फरार होईल. सीमा पार शानदार चौकार. निर्णयाला चॅलेंज केले आणि इथून मात्र तिसरे पंच टेक्निकल रूम मध्ये टीव्ही अंपायरच्या माध्यमातून चेक केलं जाईल. यावेळेस मात्र चेंडूची उंची कितपत होती हे पाहिलं जाईल आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आपण पाहतोय. यावेळेस मात्र फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाले आणि या चेंडूवरती चौकार म्हणजे बॅटिंग करण्याचा टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी मात्र गमावला गेला आपण पाहतोय. आणि इथून मात्र पुढे जो काही निर्णय असेल त्यावरती आपल्याला ठाम राहावं लागेल. यावर पुन्हा एकदा फुल टॉस आणि त्यावरती आक्रमण, चेंडू आउट ऑफ द पार, बॅक टू बॅक दुसरा तडाखा आणि इथून मात्र पंचांचा सिग्नल आलाय. इट इज अ नो बॉल म्हणजे नशिबाची साथ. 6+1 मिळतील टोटल 7 धावा. निश्चित स्वरूपात आणि 6 धाबेनं संघाची धावसंख्या 33 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 10 चेंडू आणि इथून 11 धावसंख्येची गरज असेल. पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सुंदर फटका सजवला आपण पाहतोय. चेंडूखाली शतरक्षण तैनात आणि चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धावा आपण पाहतोय.
जबरदस्त सामना 9 चेंडू 10 ची गरज कुठे का होईना अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये एखादा बेसाठी प्रयत्न केला जातोय मैदानाच्या आतमध्ये एक धाव वाचवल्या तर निश्चित स्वरूपात आपल्याला जरूर पाहायला मिळेल तर निश्चित स्वरूपात जांभूळपाडा गावातील एक अतिशय चांगले गुणलेखक म्हणून पिंट्याजी घरत यांचं देखील अपडेटर पिंट्याजी घरत यांचं देखील आगमन झालं गेलं त्यांचं देखील या स्पर्धेच्या मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत असेल जाऊया मॅचच्या दिशेनं सामना देखील तेवढाच महत्वाचा आणि इथून मात्र विकेटचं पतन कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आता समीकरण राहिला आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळेल 8 चेंडू आणि कंपल्सरी 10 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकेल की काय प्रणय 11 मोह संघा मात्र त्यानंतर केलेली कमबॅकिंग गोलंदाज आपण पाहतोय सनी पवारला यावेळेस मात्र पुन्हा एकदा यावेळेस सज्ज होत असताना अतिशय सुंदर फटका मात्र एलिमिनेशन प्रॉपर नाही या आणि चेंडू एक टप्पा उचलून पैकी केला जाईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट दुरुस्तीचा प्रयत्न मात्र धाडस करू शकला नाही या आणि एकाच धावावरती मात्र समाधान मानलं जाईल आणि समीकरण पुन्हा एकदा मात्र आपल्याला बॅलन्स पाहायला मिळेल 7 चेंडू आणि कंपल्सरी 9 धावा या सामन्याचा हा अंतिम चेंडू या षटकातील आपल्याला भरपूर काही सांगून जाईल जर का डॉट आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये आपल्याला जरूर रंगतदार स्थिती पाहायला मिळेल जर का एखादा विकेट आला तर मोह संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल हे चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल मात्र हा अंतिम चेंडू या षटकातील आपण पाहतोय अतिशय सुंदर आपण पाहिलं गेलं आनंद कारपेंना फटका सजवला आणि तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या सायना स्ट्राईक रोटेट होईल आणि सामना अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल अंतिम 6 चेंडू आणि कंपल्सरी 8 धावसंख्येची गरज त्या ठिकाणी 12 चेंडू फेस केले होते आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथून मात्र जो काही कमबॅक राहिलाय कमालीचा आपण पाहतोय आता समीकरण उरलाय 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण जर का पाहिले गेल्या यावेळेस आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात एका बाजूला सूरज मात्रे आणि त्याला साथ देत असताना चेतन मुरे सलामी सडलेला आपण पाहतोय फलंदाज मात्र पाहावं लागेल सामना जिंकून देईल का आपल्या टीमला हे देखील पाहावं लागेल अंतिम षटक संघाचं एक निर्णायक षटक आपण पाहतोय ज्या ठिकाणी 6 मध्ये 8 वाचवाच्यात सचिन पाटेकरला आपण पाहतोय ज्याच्याकडे भरपूर वर्षाचा टेनिस क्रिकेट मधील अनुभव आहे आणि इथून मात्र त्या अनुभवाच्या जोरावरती सामना जिंकेल का एका बाजूला मोह संघ हा सामना जिंकेल हे देखील पाहणं गरजेचं असेल पाहावं लागेल सामना भरपूर रंगतदार स्थितीमध्ये असं वाटलं होतं 30 मध्ये या 44 धावा सहज रीतीने बनतील मात्र तेवढं सोपं समीकरण बनलं नाही यावेळेस पाहावं लागेल अतिशय सुंदर फटका
दिमागाचा वापर केला गेला, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर आणि चेंडूला मात्र खेळून काढलं 4 धावांसाठी आणि सामना मात्र पूर्णपणे खुला गेला पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय. आणि चौकाराच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे सर केली यावेळेस 40 अंकावरती. आता समीकरण उरलंय 5 चेंडू आणि कंपल्सरी 4 धावसंख्येची गरज असेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला थोडंसं का होईना सल्ला मसला देण्याचा प्रयत्न करायला लागला विकेट किपरच्या माध्यमातून आणि इथून पाहावं लागेल. आपण पाहतोय कशा रीतीने खेळ घडेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. आपण पाहतोय 5 चेंडू आणि कंपल्सरी 4 धावा. इथून मात्र विकेट येणं गरजेचं राहील. चेतन मोरेची विकेट जर का आली तर सामना मात्र रफ अँड टफ होईल. आपण पाहतोय मात्र तसं घडणार नाही हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये चेंडू सुंदर आहे मात्र त्या ठिकाणी विकेट क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी कॅच सोडली आणि मॅच देखील सोडावी लागेल. आपण पाहतोय मोसर टीमला आणि सामना जिंकलाय या ठिकाणी. आपण पाहतोय प्रणय 11 मोह संघ जर का जेल टिपला असता तर सामना मात्र आणखीन आपल्याला रंगत स्थितीमध्ये पाहायला मिळाला असता. मात्र तसं घडलं नाही हडलक मोसरे संघ अभिनंदन या ठिकाणी सामना जिंकला प्रणय 11 मोह संघ.